स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शंकर आजेगावकर सर, जे मागच्या ऑलमोस्ट 15-20 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. जास्तीत जास्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये ते खरं मास्टरी आहे त्यांची आणि ते त्यात कामही करतात. मास्टरी दुसरा एका अँगल नाही, कारण त्यांनी मास्टर सुद्धा केलेला आहे याच फील्डमध्ये. सो त्याही विषयावर त्यांच्याशी बोलणार आहे. एकंदर त्यांचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्या गोष्टींवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर हे बनण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणा स्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? बेसिकली माझं 10वी-12वी पर्यंत शिक्षण परभणीतच झालेलं आहे. परभणीमधील प्राथमिक शिक्षण गीतांजली विद्यालय आणि नंतर 10वी पर्यंत 8वी ते 10वी सारंगस्वामी विद्यालयात झालं आणि 12वी 11वी-12वीला शिवाजी महाविद्यालय म्हणून इथलं जुनं महाविद्यालय तिथं झालं. बेसिकली माझं ग्रुप होता तो बायोलॉजी ग्रुप होता आणि त्यावेळेस बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असं दोन्ही कॉमन ठेवायचं किंवा मग दोन्हीपैकी एक घ्यायचा असा विषय होता. जनरल ग्रुप मधून बायोलॉजीचा MBBS चे स्टुडंट म्हणून, कारण 10वीला 91% मार्क पडले त्याच्यामुळे साहजिकच ओढा मेडिकलकडे होता. परंतु मेडिकलला MBBS ला थोडे मार्क कमी आले. डेंटल आणि इतर आयुर्वेदिक मध्ये जाण्यापेक्षा इंजिनिअरिंग ग्रुप नसताना सुद्धा आमचे एक परिचित नातेवाईक होते नांदेडला प्राध्यापक म्हणून. तर त्यांचं आमच्या वडिलांना विषय होता की एकुलता एक मुलगा जर आहे तर साधारणतः डॉक्टर राहायला तर आपल्या जवळ राहतो, नाही तर मग इंजिनिअरिंग मध्ये साधारण जवळ राहण्यासाठी एक ब्रँच फक्त अशी आहे, बेसिक ब्रँच, की ती सिव्हिल इंजिनियर, की तो म्हणजे अगदी गावातल्या गावगाड्यातल्या छोट्या गावापासून तो मोठ्या कुठल्याही जगातल्या कुठल्याही गावामध्ये आपलं पोट भरू शकतो. म्हणून मग म्हणले सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आपण घेऊया, बेसिक ब्रँच आहे आणि उपाशी मरणार नाही. बाकी मग त्या काळात IT चा बोलबाला नुकताच चालू झाला होता, कम्प्युटर इंजिनिअरिंग होतं. परंतु मार्क असताना सुद्धा विलिंगनेसनी आमच्या त्या नातेवाईकांच्या सल्ल्यावर, कारण ते मॅथमॅटिक्स मधले मोठे प्रोफेसर म्हणून होते, त्यांची पुस्तकं सगळे अभ्यासक्रमात होते. त्यांनी सांगितलं की बाबा सिव्हिल इंजिनियर मध्ये आपण बाय डिफॉल्ट कोणचं गाव चॉईस करू शकतो, इतर इंजिनिअरिंग ब्रँचला असं काही नाहीये. म्हणून मग आम्ही तो विचार केला आणि सिव्हिलला ऍडमिशन घेतल्या गेली त्या काळात. ओके. आणि मग मास्टर्स पुढे कसं केलं? मास्टर्स बी होता आमचा काही मित्रांचा ग्रुप होता की ज्यांनी सांगितलं की आता 0 बजेट मध्ये त्या काळातले 83 साली इंजिनिअरिंगला झालेले लोक नोकरीला लागले नाही आणि सिव्हिल इंजिनियर त्या काळात थोडी पडती ब्रँच होती. आणि असताना असं मुंबई पुण्यामध्ये नवीन मोठे प्रोजेक्ट चालू झाले. त्या काळात 4000-5000 वरून फर्स्ट फ्रेशर्स लोकांना स्टार्ट व्हायचं. असं असताना मग आपण किती दिवस नोकरी करायची आणि एकदा नोकरीत गेलं की पुन्हा बिझनेस कडे येता येत नाही. म्हणून आम्ही 3rd इयर पासून आमचा एक 5-6 जणांचा ग्रुप होता की आपण बायोडाटा तयार न करता आपण व्यवसायात उतरू. मग व्यवसायाच्या स्किल कशा पद्धतीने असतात, आम्हाला एक प्राध्यापक होते BE ला 3rd इयर आणि शेवटच्या इंजिनिअरिंग मध्ये, ते NS शिंदे म्हणून सर होते. त्यांनी आम्हाला सर्वे शिकवतानाच असं सांगितलं की आधी बोलल्या जायचं आमच्या काळात, म्हणजे असं नंतरही असेल, परंतु की थेरी वेगळी आणि प्रॅक्टिकल वेगळं. मग प्रॅक्टिकल साठी काही वर्ष अनुभव घेतला गेला पाहिजे कंपनीमध्ये इकडे तिकडे किंवा कोणाच्या तरी हाताखाली. पण ते आमचे NS शिंदे सर असे होते की ते म्हणले बेसिकली आपण जर शिकलो व्यवस्थित तर आपल्याला कोणाच्याच अनुभवाची गरज नाही, हे शिक्षण हाच एक मोठा अनुभव आहे. आणि त्यांनी आम्हाला एक वेगळी दृष्टी दिल्यामुळे आम्ही 3-4 जण त्यांच्या प्रभावाखाली होतो की आपण बायोडाटा न करता, कुणाला नोकरी न मागता, किमान पहिले 5 वर्ष आपण स्वतंत्र नोकरी न करता व्यवसाय करू आणि नाहीच काय धडपड जमली तर पुन्हा नोकरी आहेच आयुष्यभर. अशा विचाराने आम्ही बायोडाटा न करता फर्स्ट डिग्री झाली माझी मार्च मध्ये, परीक्षा झाली मार्च-एप्रिल मध्ये आणि जून मध्ये रिझल्ट लागला 2002 सालच्या. आणि 2002 दसऱ्याला आम्ही 2-3 मित्र इथले स्थानिक गावातले, काही माझे एक वर्गमित्र आणि एक सिनियर इंजिनियर होता, त्यांना थोडा आधाराला घेऊन आम्ही तिघात मिळून एक फर्म चालू केली आणि 2002लाच आम्ही व्यवसायात उतरलो. म्हणजे फार अनुभव कोणाकडे न जाता आणि काम हाच अनुभव. आणि पहिल्या घराचा नकाशा काढून मार्कआउट, स्टील डिझाईन, हे BE चे प्रोजेक्ट आमचे होते सगळे. तर स्टील डिझाईन आहे ते स्वतःच केलं, मार्किंग केली. फक्त लोकल भाषेमध्ये आपलं इंजिनिअरिंग नॉलेज मिस्त्री सोबत शेअर कसं करायचं, इथं थोड्या अडचणी आल्या, पण 1-2 प्रोजेक्ट मध्ये आम्ही त्यांची भाषा शिकून गेलो की मिस्त्रीला आपल्या भाषेत काय काम सांगायचं ते त्याच्या भाषेतलं काय आहे, या टर्मिनॉलॉजी मध्ये 1-2 कामात आम्ही
चरावलेलो होतो आणि तिघ जण एकमेकाला सपोर्ट असल्यामुळं धडपडत आम्ही लगेच व्यवसाय आमचा चालूच झाला. त्याच्यामुळे आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला जरी नोकरी नाही करायची तरी नुसत्या बी पर्यंत नॉलेज आपलं पोट भरू शकतं, पण नॉलेजेबल म्हणून आपण जर उतरायचं असेल कुठल्या फील्डमध्ये थोडं पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. आणि एजीजीएस नांदेडला कॉलेज जे आहे तर त्यांच्या तिथं आम्ही ME ला ऍडमिशन घेतली. त्यावेळेस गेट पासिंग मध्ये जे नव्हते व्हॅकंट सीटला गेट सोडून सुद्धा ऍडमिशन दिल्या जायचं ME ला. मग त्या याच्यात लोकल एंट्रन्स होती, त्या लोकल एंट्रन्स घेऊन आम्ही नांदेडच्या एजीजीएस कॉलेजला ऍडमिशन घेतली. आणि वॉटर मॅनेजमेंट हे येणाऱ्या काळातलं हे आहे म्हणून मग बी सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट तिथली ब्रँच आहे आणि ते आम्हाला कन्व्हिनियंट होतं इथं जाऊन येऊन व्यवसाय करण्यामध्ये सुद्धा. आणि तिघ असल्यामुळे त्या काळातले थोडं अभ्यासाला वेळ भेटायचा. 2 वर्षात ती डिग्री केली, PG मास्टर. असा सगळा शैक्षणिक प्रवास होता. शैक्षणिक प्रवास. क्या बात आहे. पण हा जेव्हा एक इकडे प्रवास चालू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला एक अध्यात्म आणि श्रद्धेचा पण एक पाया तुमच्याकडे चांगला तयार होत होता. त्याच्याबद्दल पण जाता जाता जर सांगितलं तुम्ही तर. ते म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही मला करावं लागलं असं काही नाही, कारण घरातलं वातावरण जे आहे ते वातावरण पहिल्यापासून आमचे आजोबा मोठे कीर्तनकार होते, वडील आहेत, काका आहेत, आमचे काकू आहेत, किंवा दासगण महाराज म्हणून संत कवी दासगण महाराज त्यांच्या परंपरेमधलं वातावरण घरात असल्यामुळं वेगवेगळे कार्यक्रम उत्सव हे होतच होते. आणि त्यावेळेस वेगवेगळे महाराज लोक आपल्या घरी यायचे, कार्यक्रमही व्हायचे. आणि त्या काळातही आमचं श्रवण भक्ती, कधी कधी कोणी आलं नाही तर तोपर्यंत प्रवचन करणे, कीर्तन करणे त्यांच्या ऐवजी, अशा पद्धतीने लहानपणापासून संस्कार असल्यामुळं. आणि थोडं थोडं व्यवसायात सेटल झाल्यानंतर वाचनाचा थोडा गती वाढली, आपल्याला हे करणं आवश्यक आहे असं थोडं वाटलं आणि जबाबदारीने आपण त्याच्यात ओढल्या गेलो. सो हा एक प्रवास सायमल्टेनियसली चालू आहे. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही परभणी सारख्या या भागामध्ये काम करताय आणि इतके वर्ष काम करताय, तर तुम्हाला माहितीच असेल चांगल्या पद्धतीनं की याच्यामध्ये लेबरमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठे, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांना कुठली महत्वाची जबाबदारी देणं याच्यामधनं धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही अशा लोकांबरोबर कसं काम करता किंवा ती परिस्थिती कशी एकंदर हाताळता जर आपल्या साईटवर असतील तर? अडचण अशी आहे की आपल्याकडं अकुशल आणि कुशल कामगारामध्ये जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये एक मोठी तफावत आहे. आज आपण साईटवर जे अनस्किल लेबर म्हणून आहेत आणि ते काम करायला येतात, पण त्यांना स्टील कटिंग त्यांच्या कामातली जी एक्सपर्टी आहे ती त्यांच्या बुद्धीच्या कौशल्याने त्यांनी ऍक्सेप्ट केलेली असते, तेवढ्यापुरतीच. त्यांना बाकी डिग्री नसते. आता मोदी साहेबांनी जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा जे केलेलं आहे की प्रॅक्टिसनी येणारं एखादं काम त्याला त्या डिग्री सर्टिफिकेटची आवश्यकता नसताना सुद्धा ते कामात खूप परफेक्ट आहे. आपल्याकडे जुना वडार समाज होता, तो त्यांचा माझा अनुभव एका मंदिरामध्ये आला. ते शिकलेले कोणीच नाहीत आणि लातूर जिल्ह्यातले मूळ होते आणि दगडी बांधकामामध्ये आम्ही टोटल स्टेशन घेऊन मार्किंग द्यायला गेलो आणि आमचा उद्देश होता की पूर्वेकडून येणारा सनराइज मारुतीच्या मंदिरावर तो आला पाहिजे गाभाऱ्यात. मग त्या दरवाजाची उंची किती पाहिजे, समोरच्या ह्याची हाईट किती, आणि त्या हनुमान जयंतीच्या पिरियडला कोणत्या दिवशी आपल्याला उजेड आणायचा आहे त्या दिवशीचं एक साधारण हे. मग थोडं आम्ही हे सगळं अभ्यास करून गेल्यानंतर त्या अनस्किल लेबर पैकी त्या लोकांनी आम्हाला बेसिकली जे मार्कआउट करून दिलं आणि ते तपासायला लावलं तर त्याच्यात जवळपास 90% ते बरोबर होते. पण ही परंपरागत भारतातली विद्या जी आहे लेबरकडची ती अशी बुकिश मेथडने कुठे शिकवल्या गेली नाही, म्हणून ते लोक आजही समाजा दृष्टीने अनस्किल आहेत. आणि दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये एक अजून वेगळा प्रकार आहे की साधारण आता आम्ही जेव्हा नवीन नवीन आलो तर काही गुत्तेदार लोक जे आहेत ते बरेच वर्षापासून काम करत होते, परंतु ते चुकीच्या पद्धतीने काम करत असताना त्यांना वाटायचं की ते हे बरोबर आहे. आणि आपण जर नवीन टेक्नॉलॉजीने काही नवीन स्टील डिझाईन मध्ये त्या काळात फार बदल झाले सुरुवातीच्या काळात 2002च्या 4च्या नंतर. का तर ते भुजचा भूकंप झाला, मग अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर आले, मग त्या गोष्टी आम्हाला इथं इम्प्लिमेंट करायचं नाही. साहेब ये तो हमारे यहाँ ऐसा नाही चलता वैसा नाही चलता असं ते नवीन इंजिनियरला अंडर एस्टिमेट करून सांगणारे पण भेटले. मग तिथं आम्हाला वाटलं की हे नवीन ह्यांच्या भाषेत समजून सांगायला आपल्याला हे लोकल भाषेमध्ये हे नॉलेज त्यांना सांगणं आवश्यक आहे. आणि मग ती जरा कौशल्याचा भाग आहे आणि तेवढं ते सफर करावं लागतं. आणि बरेच वेळा साधारणतः मोठ्या गावात प्रॉब्लेम येत नाही, पण छोट्या गावामध्ये स्थानिक लेबरवर गिरायकाचा जास्त विश्वास असतो. आणि मग ते टेक्निकल आपण नॉलेज घेऊन जरी गेलो तरी बरेच वेळा आपल्याला बाजूला ठेवून त्यांचं ऐकायला चालू करतात.
बरोबर. मग हा एक अनुभव आहे. मग त्याच्या वेळेस आपल्याला घेणं हे एवढं कौशल्य दाखवावं लागतं. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये काम इतकं करताय म्हणून बऱ्याचदा असं कस्टमरचा एक नेहमीचा डायलॉग असतो, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे हो. आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला आता घर करून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार आपण बांधकाम करावं. तर हे बजेट आणि दर्जा हे दोन्ही कसं तुम्ही समतोल सांभाळता? आता बेसिकली दर्जा सांभाळणं जो आहे विषय, तो थोडा कॉस्ट इफिशियंट आहेच आहे. हम्म. फार कमी खर्चामध्ये फार मजबूत घर होईल असं नसतं खरं तर. हो. परंतु त्यातल्या त्यात मॉडरेट बजेटमध्ये आपण चांगल्या पद्धतीने घर बांधून देऊ शकतो. बजेट वाढतं कुठं गिरायकाचं, तर त्याच्या फिनिशिंग मध्ये वाढतं. आणि फिनिशिंग मध्ये ते वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कॉपी पेस्ट करून टाइल्स मध्ये आहे, फिनिशिंग पीओपी आहे, रंग आहे, आणि तिथं त्यांचं बजेट मागं पुढं होतं आणि गिरायक मग त्याचा दोष इंजिनियरवर देतो की इंजिनियरमुळे बजेट वाढलं. परंतु तसं नाही. बेसिक स्ट्रक्चर तयार करायला जी खर्च लागणार तो क्ष व्यक्तीने बांधलं काय आणि या व्यक्तीने बांधलं काय ते सारखंच राहणार. बरोबर. फार फरक नाही. त्यातल्या त्यात क्वालिटी कॉन्शियस मध्ये आता ह्या काही वर्षामध्ये स्टील असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, ह्यांची क्वालिटी पहिल्यापेक्षा खूप चांगली सुधारली. कंपन्यांकडून येणारं सुद्धा आहे. आणि आता नवीन शिकलेली पिढी व्यापारात आल्यामुळं दुकानदार सुद्धा तेवढे त्या मानाने कॉन्शियस आहेत. डीलर लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत. आणि कंपन्यांनी सुद्धा आता एकापेक्षा एक कॉम्पिटिशन मध्ये चांगले प्रोडक्ट आणल्यामुळं तेवढं आता लो कॉस्ट मध्ये किंवा क्वालिटी ढासळून स्ट्रक्चर निर्माण होण्याचं प्रमाण त्या पहिल्या पद्धतीपेक्षा कमी झालं. बरोबर. तर ती एक चांगली गोष्ट आहे. ओके. पुढचा एक प्रश्न जरा वेगळ्या धाटणीचा आहे. तो म्हणजे तुम्ही परभणी इथले, मूळचे इथले आहात, स्वतः इंजिनियर आहात आणि वॉटर मॅनेजमेंट सारख्या टॉपिक मध्ये पण तुम्ही मास्टरी केलेली आहे. अशा 2-3 अँगल मधनं हा प्रश्न आहे. तो म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं एक इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे पुढच्या 15-20 वर्षांमध्ये, जर आपल्याला परभणीला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? आता एक काम करताना आम्ही सुरुवातीला मी इतक्या वैविध्यपूर्ण ह्याच्यात काम केलं की तुम्हाला मगाशी सांगितलं तसं नोकरी करायची नव्हतीच. त्यामुळं सगळ्या ह्याच्यात 2006 ते 7 पर्यंत रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केल्यानंतर काही मार्केट कमिट्या, काही महापालिका यांना कन्सल्टंट म्हणून काम केलं. पुण्यामध्ये आपण जाऊन काम करू शकतो का हे तपासण्यासाठी 2006 ते 8 मध्ये पुण्यात कन्सल्टन्सी केली. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक मोठा प्रोजेक्ट आम्ही रोडचा मुंबईच्या कन्सल्टंट कडून सबलेट करून घेतला. ते कामे करायला अनुभव घेतला. आसेतू हिमाचल भारतामध्ये काम करताना जवळपास अनुभव हे सारखे, फक्त आकड्यांची जी संख्या आहे ती फक्त वेगवेगळी, बाकी स्ट्रक्चर सगळं जवळपास सारखं आहे. गडकरी साहेब आल्यापासून व्हिजन मोठ्या लार्ज स्केलवर झालेलं आहे. रस्ते बिस्ते प्रोजेक्ट मध्ये थोडं बजेट मोठे झालेले आहेत आणि आपण आज इंटरनॅशनल स्टँडर्डचे काही प्रोजेक्ट निर्माण करतो आहोत. आणि हे सगळं बघताना बेसिकली परभणीचे भूमिपुत्र म्हणून आम्ही काही समविचारी सिव्हिल इंजिनियर सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये काय निर्माण होऊ शकतं, काय पोटेन्शियल आहे आणि काय लॅकून आहे याची चर्चा आम्ही नेहमी करत असतो. आम्ही तसा एक ग्रुप एक केलेला आहे. मग एक जलमित्र संघटना म्हणून आहे. पण आमचे सिनियर 2-3 इंजिनियर आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही फर्स्ट परभणी म्हणून काही विषय मार्गी हाताळतो. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा राजकीय लोकांनी काय केलं पाहिजे निधी आणण्यासाठी किंवा परभणी जिल्ह्यात काय आवश्यक आहे, अशा आम्ही काही सूचना आमचं फील्ड सोडून कधी भेटलो तर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या पद्धतीने परभणी हा तसा पोटेन्शियली मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांपेक्षा नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण जिल्हा आहे. आणि पाण्याच्या बाबतीतही चांगला आहे. जसं 700-800 फुटापर्यंत पाणी लातूरला गेलं, नांदेडला 400-500 फुटापर्यंत बोर जातात, तसं परभणीमध्ये 150-200 फुटावर आजही पाणी उपलब्ध आहे ग्राउंड वॉटर लेवल. आणि वेगवेगळ्या दुधना, पूर्णा, गोदावरी ह्यांच्या बेसिनमुळे हा खोरं जे आहे परभणी जिल्ह्याचा, जुना परभणी जिल्हा म्हणजे हिंगोली परभणी आहे, हा सुपीक आहे शेतीच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत. मग असा असताना नगर सारखा, सोलापूर सारखा ड्रॉट प्रोन एरिया जो आहे ते सगळे स्ट्रक्चर तयार करून धरणं आणि कॅनलने तिथं चांगले नगदी पिकं घेतात. परंतु परभणीत सगळं उपलब्ध असताना आपण करू शकत नाही. बरोबर आहे. पण अशा ह्याच्यात वॉटर मॅनेजमेंट मध्ये आमची जी आहे नॉलेज ते आम्ही फार हे करतो, पण त्याचं राजकीय इच्छाशक्ती आणि मोठ्या सरकारचं त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा हे या पद्धतीने आपण त्याला जेवढं फाईट करू, आणि शेवटी कसं आहे की आई रडणाऱ्या मुलाकडे जास्त लक्ष देते, तसं थोडं राजकीय दृष्टी पण पाहिजे आणि
समाजाचा रेट आपण पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीने आपण करतो आहोत प्रयत्न, पण आता शिकलेल्या लोकांचे आंदोलन फार होत नाहीत. हे एक भारतातलं दुर्दैव आहे. होय होय. दुसरं असं हे सगळं असताना मग शासनाकडनं काय अपेक्षा किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासन इटसेल्फ असं फार मोठी गोष्ट नसते. शासनाकडं आपण जे प्रोजेक्ट देतो आहोत त्या प्रोजेक्टमध्ये शासन यंत्रणा देणारी यंत्रणा आहे शासन म्हणजे. पण शासनाकडून जे लोक निधी आणतात त्या निधी आणण्याच्या बद्दल आणि तिथं विजनरी लीडर्स हे प्रत्येक विभागाच्या विकासाचं मोठं की पर्सन आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये मग कलेक्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील, मिनिस्टर असतील, या लोकांनी जेवढे प्रोजेक्ट इथं आणले, कारण जे तेच लोक इथून बदलून गेल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात चांगलं काम करतात, पण ते इथं आल्यानंतर इथं का करत नाही, तर लोकांची मानसिकता हा त्यांच्याकडून आलेलं उत्तर आहे हे आम्हाला पाठ आहे. आणि आपल्या इकडच्या लोकांची उत्तर आहे की लीडर चांगले नाहीत किंवा अधिकारी चांगले, अशा पद्धतीने. बरोबर. पुढचा प्रश्न एक थोडा असा अवघड आहे. आता इतके शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट सांगायचा झाला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल असा, तर त्या कुठला प्रोजेक्ट तुम्हाला डोळ्यासमोर येतो की जो काहीतरी वेगळा आहे किंवा जो करताना जास्त समाधान, आनंद होता, किंवा तिथे काहीतरी नवीन? माझ्या आयुष्यातलं पहिलं अपार्टमेंट मी जे बांधलं त्यावेळेस मला आलेल्या ज्या काही अडचणी किंवा काही अनुभव जे आहेत ते साधारणतः पहिलं माझं ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल असं की कमी जागेमध्ये आणि त्यातल्या त्यात जास्त एरिया आपल्याला लिगलाइज एरिया विक्रीसाठी उपलब्ध करून अपार्टमेंट बांधणं. ते काही फ्लॅट आहेत आणि माझं बेसिक जे आहे भर प्लॅनिंग मधला तो हवा पाणी आपल्या घरात जास्तीत जास्त नॅचरली आलं पाहिजे या पद्धतीने आपण प्लॅनिंग करण्यावर भर देतो. जास्त खोल्या मोठ्या करणं किंवा असेल किंवा मोठे फिनिशिंग मध्ये देणं आहे त्याच्यापेक्षा जास्त नॅचरल लाईट, नॅचरल उजेड आणि नॅचरल हवा ही जी आहे ह्याला काही ऑप्शन जगात नाही. आणि ते आपल्या घरात जेवढं येईल तेवढं हेल्दी वातावरण घरातलं राहत असतं वास्तूने. त्यावेळेस तशा प्लॅनिंगचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो. दुसरं, या क्षेत्रात आता जे पुढचे तरुण इंजिनियर्स येत आहेत, जे पहिलं पाऊल ठेवत आहेत, तर त्यांना तुम्ही काय एक गुरुमंत्र द्याल किंवा काय सक्सेस तुमचा फॉर्म्युला सांगाल? सक्सेसचा असा फॉर्म्युला माझ्या दृष्टीने फार काही नसतो. कोणी खडू बनवणारा जरी असेल तर तो एखादा जागतिक लेवलचा खडू बनवत असेल तर त्याचं सक्सेस त्याच्यात आहे. आमकाच धंदा सक्सेस आहे, आमच्याच ह्याच पद्धतीने गेल्यावर सक्सेस मिळतं किंवा त्याला सक्सेस म्हणावं असं काही नाही. आणि आजकालच्या भाषेत काय आहे की सक्सेस हा एक फॉर्म्युला पैशाशी निगडीत जोडला गेला की ह्यानी जास्त पैसे कमवले म्हणजे हा सक्सेसफुल आहे. पण तसं नसतं बरेच वेळा की त्या पैसे कमवण्यामागे आपलं हेक्टिक किती आहे त्याच्यावरही त्याचा विषय आहे. पुन्हा आपल्याला समाधान जे आहे, वर्क सॅटिस्फॅक्शन आपण ज्याला म्हणतो, तो सॅटिस्फॅक्शनचा इंडेक्स जो आहे तो पण एक मोठा गोष्ट आहे. आजही आम्ही ज्यांचे घरं बांधले किंवा ज्या लोकांसोबत आम्ही राजकीय लोकांसोबत वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलं त्यांच्यासोबत आमचे मैत्रीचे संबंध आयुष्यभराचे 25-30 वर्षापासून आहेत आणि हे टिकून राहिले. यातच आमच्या यशाचं गमक आहे असं आम्ही मानतो. आणि पहिल्यांदा सगळ्या माझ्या तरुण मित्रांना सुद्धा सांगतो की आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्या क्षेत्रातल्या नवनवीन येणाऱ्या संकल्पना आणि जुन्या लोकांनी केलेल्या कामाबद्दलची कृतज्ञता हे दोन फॉर्म्युले आपल्या जीवनात कायम ठेवावे. आणि आपणच कोणी उपटसुंब आलो दुसऱ्यापेक्षा खूप शहाणा आहे हे असं कधीच न बाळगता आपण सगळ्या जुन्या लोकांच्या बद्दल कृतज्ञ राहावं. आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन कन्सेप्टचा, मग ते साध्या माणसाकडून लेबरकडून येणारी असेल किंवा एखाद्या घरगुती गृहिणीकडून येणारी संकल्पना असेल, तिचा आदर करून आपण जर ते आपल्या डिझाईन मध्ये आपण ऍड करत बसलो आपल्या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये तर त्याला जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. बरोबर. दुसरं, या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर तो स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? साधारण आम्ही जेव्हा आलो व्यवसायामध्ये तेव्हा जालना स्टील आणि नागपूर स्टील असे दोनच कन्सेप्ट असायचे. त्याला काही कंपनी ब्रँडिंग नव्हती. परंतु मी जसं तुम्हाला मागं म्हणलं की आता कंपन्या सुद्धा एकमेकाच्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये चांगल्या पद्धतीने यायला आणि येता येता त्या प्रत्येक कंपन्यांनी स्वतःचं प्रोडक्ट हे ब्रँड लावून विकत असल्यामुळं त्या ब्रँडला जास्तीत जास्त मार्केटचं व्हॅल्यू मिळावं या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येकांच्या सूचनानुसार भारी क्वालिटीचं काम मार्केटला आणण्यामध्ये प्रयत्न केलाय. आधी जालना ट्रान्सपोर्ट किंवा नागपूर ट्रान्सपोर्टून येणारं स्टील जे होतं ते महिना आधी आणून ठेवून द्यायचे डीलर लोक सुद्धा. पण आता मोठ्या प्रोजेक्ट मध्ये इतकं क्वालिटी कॉन्शियस गिरायके झालेलं आहे
आणि डीलर हे शिकलेले, मी कशी म्हणल्यासारखं डीलर हे सगळी पिढी पुढची आली आहे. परंपरागत व्यापारी हे डीलर नाही, 3 दिवस आधी मागून घेऊ, 2 दिवस आधी मागून घेऊ, एवढ्या पद्धतीने लोक गेल्यामुळं. आणि कंपनी ब्रँडिंग मध्ये सुद्धा आता आयकॉन स्टीलचं जसं आहे, त्यांच्या नावातच गिराईक जे आहे की आम्हाला आयकॉन स्टील पाहिजे. मग आपण जर कन्व्हिन्स करण्यामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून त्यांना सांगितलं की आपण चांगल्या पद्धतीने स्टील जर घेतलं तर आपल्या बिल्डिंग लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आजही सिव्हिल आरसीसी कन्स्ट्रक्शन मध्ये हे लोखंड आहे माझ्या मते. आणि लोखंड जर आपण एक्सपोज मध्ये ठेवलं किंवा बिल्डिंग स्ट्रक्चर मध्ये कुठेही बाहेर राहिलं तर त्यांनी डिटोरिएट केलेली बिल्डिंगची लाईफ ही सुरुवातीच्या काळात आपल्याला लक्षात येणार नाही, परंतु 30, 35, 40 वर्षानंतर ती 5-5, 10-10 वर्षांनी कमी होती. एवढं स्टीलचं महत्व या स्ट्रक्चर मधलं आहे. म्हणून स्टील घेताना थोडं महाग जरी लागलं, थोडं वाटलं की आपल्या 2 पैसे कमी जास्त होणार आहे, पण बिल्डिंगचा पूर्ण आत्मा जो आपल्या शरीरात जसे हाडं आहेत तसं बिल्डिंग मध्ये स्टील आहे. त्यामुळे स्टीलला नो ऑप्शन, आणि स्टीलवरच आपण पुढे डिझाईन पिरियड आपण देऊ शकतो. माझ्या मते आजही क्वालिटी कन्स्ट्रक्शन तेव्हाच होईल जेव्हा जसं नगरपालिका आम्हाला सांगते की नियमानुसार बांधकाम आहे आणि तुमचा शिक्का मारून त्याच्यावर द्या कम्प्लिशन घेताना सुद्धा सिव्हिल इंजिनियर, तसं ज्या सिव्हिल इंजिनियरनी बिल्डिंग बांधायला घेतली त्याचं अग्रीमेंट आणि गिरायकाचं अग्रीमेंट मध्ये डिझाईन पिरियड इतकं या बिल्डिंगला काही होणार नाही असं जर लिहून घेतलं आणि नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल. तर त्या पद्धतीने आजही आपण बघतो बरेच वेळा की इंग्रजांनी बांधलेल्या पुलांची स्ट्रक्चरची आता गॅरंटी संपली, वॉरंटी संपली म्हणून पत्र इंग्लंड मधून आले, त्यांचे पूल पडले नाही, आपले पूल पडले. हे सगळं जेव्हा कमी होईल ना, पण काय आहे दुर्दैवाने की गिरायकाला जोपर्यंत क्वालिटीची गरज वाटणार नाही, मग ते गिरायक वेदर गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट गिरायक माणसं असतील, पण जसं त्या पद्धतीने ते डिझाईन होणार नाही. मार्केटचं सप्लाय ड्रिव्हन मॅनेजमेंट जे आहे त्या पद्धतीने हे सगळं चालतं. मग क्वालिटी कॉन्शियस गिरायक तयार करण्यासाठी हे आता तुमचं आयकॉन स्टीलने हे सगळा उपक्रम चांगल्या पद्धतीने केला की सिव्हिल इंजिनियर बोलता राहायला पाहिजे, आर्किटेक्ट बोलला पाहिजे, गिरायकाला वाटलं पाहिजे की आपण चांगल्या इंजिनियर कडून, जसं तब्येतीसाठी आपण चांगल्याला चांगला डॉक्टर निवडतो, 250 रुपये कन्सल्टिंग फीस वाचून 500 रुपये जरी असली तरी आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो. पण मग कन्स्ट्रक्शन करताना आपण का बरं म्हणतो की कमी खर्चात चांगलं, असं मार्केटला दुसरीकडे कुठे आहे का सांगा. मग असं असताना आपण क्वालिटी कॉन्शियस कस्टमर तयार करणे, तेव्हा प्रोजेक्ट आपले भारताचे इंटरनॅशनल स्टँडर्डचे होतील. आजही आपण दुर्दैवाने सुदैवाने काय म्हणू शकतो की सुदैवाने ह्याच्यासाठी की करायला चान्स आहे म्हणून, आणि दुर्दैवाने ह्याच्यासाठी की भारतामध्ये ताजमहाल सोडला किंवा जुने स्ट्रक्चर सोडले तर आज आता स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेली एकही बिल्डिंग आपण जागतिक लेवलला दाखवू शकत नाही. एक दुर्दैव ते येणाऱ्या पिढीला चॅलेंज आहे. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का, किंवा तुमचा साधारण 4-5 वर्षापासून मी लॉकडाऊन नंतर आयकॉन स्टील कडे वळलो आणि स्टीलचं आमचं समाधानकारक सप्लाय आहे आणि क्वालिटी पण त्याच पद्धतीने असल्यामुळं मी आता सध्या आयकॉनच्या प्रेमात आहे. वा, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर शंकर आजेगावकर सर, आणि त्यांचा स्वतःचा जसा स्वभाव आहे किंवा एखाद्या वास्तूची जशी निर्मिती असते की हात आकाशाला टेकले तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत, असा त्यांचा स्वभाव आहे. आणि हीच त्यांची सद्भावना आहे किंवा कृतज्ञता त्यांनी सांगितली ही ज्या पुढच्या मुलांमध्ये सुद्धा असली पाहिजे. आणि माझ्यामध्ये तुम्ही आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने बोललात. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.